महाराष्ट्रातल्या निवडणुका जवळपास निश्चित झाल्या। 27 आणि 28 सप्टेंबरला निवडणूक आयोगाची टीम राज्यामध्ये येणार आहे। आयोगातील अधिकारी बैठका घेतील। बैठकीनंतर निवडणुकीसाठी ग्रीन सिग्नल मिळेल। महाविकास आघाडीत जागा वाटपावरून खडाखडी होत असल्याचं समोर आलंय। मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मुस्लिम मतदारसंघ हवा असल्याची माहिती सूत्रांनी दिली। लोकसभेत काँग्रेस सोबत असल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुस्लिम मतं मिळाली असा दावा काँग्रेसनं केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वंचितचा उमेदवार ठरलाय। वंचितनं आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यात दक्षिण पश्चिम नागपूरमधून विनय भांगे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। राज्यात महाशक्ती आघाडीचाच मुख्यमंत्री बनेल असा दावा बच्चू कडूंनी केलाय। महाराष्ट्रात तिसरा मजबूत पर्याय देणार असंही ते यावेळी म्हणाले। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची कोंडी होण्याची शक्यता आहे। अण्णा बनसोडेंनी उघडपणे विरोध दर्शवल्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत। यावेळी कमळ चिन्हाचाच प्रचार करणार अशी भूमिका भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतली। पुरंदरच्या हवेलीमध्ये महाविकास आघाडीमध्ये आगामी विधानसभेच्या जागेवर तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे। माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। संभाजी झेंडेंचं पुरंदरच्या जनतेसाठी योगदान काय असा सवाल संजय जगतापांनी केलाय। नाशिकमध्ये अमित ठाकरेंच्या नावाचे बॅनर झळकतायत। अमित ठाकरेंनी नाशिकमधून निवडणूक लढवावी यासाठी मनसेनं बॅनरबाजी केली। राजसाहेब आदेश द्या, अमित साहेब नाशिक पूर्व लढा अशी मागणी बॅनरच्या माध्यमातून करण्यात आली आहे। केंद्रीय मंत्री अमित शहा 25 सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावरती येत आहेत। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शहा उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेणार आहेत आणि यावेळी खडसेंच्या पक्षप्रवेशावर निर्णय होण्याची शक्यता आहे। जयंत पाटील 2 दिवसीय जळगाव दौऱ्यावरती आहेत। दरम्यान आजपासून जळगावात शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली आहे। 40 गावात यात्रेचं जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी अमोल कोल्हे देखील उपस्थित होते। जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या बॅनरवर एकनाथ खडसेंचा फोटो झळकलाय। जिल्ह्यात शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं। एकीकडे भाजप प्रवेशाची चर्चा असताना राष्ट्रवादीच्या बॅनरवरती फोटो झळकल्यानं खडसेंच्या मनात नेमकं काय चाललंय याविषयी चर्चा रंगली आहे। खतगावकरांच्या पक्षप्रवेशामुळे कोणताही फरक पडलेला नाही। त्यांच्या जाण्यानं भाजपला धक्का बसण्याचं काहीच कारण नाही असं मत अशोक चव्हाणांनी व्यक्त केलं। जातीयवादावरून मंत्री नितीन गडकरींनी परखड भाष्य केलं। जो करेगा जात की बात उसको मैं मारूंगा कसके लात असं नितीन गडकरींनी आपल्या खास शैलीत म्हटलं। पुण्यातील नामो फाउंडेशनच्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांनी उपस्थिती लावली। यावेळी फडणवीस मंचावर येताच नाना पाटेकरांनी फडणवीसांचं स्वागत केलं। फडणवीस तू खूपच बारीक झालास असं पाटेकर फडणवीसांना म्हणाले। वाशीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवली। ही योजना पुढची 5 वर्ष सुरू ठेवावी अशी मागणी महिला कार्यकर्त्यांनी केली। हाकेंच्या उपोषण स्थळासमोर पुन्हा मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली। यानंतर ओबीसी आंदोलकांनी या घोषणाबाजीला प्रत्युत्तर दिलं। उपोषणस्थळी मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केल्यानंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी संताप व्यक्त केला। महाराष्ट्र काय जरांगेंच्या बापाचा आहे का असा सवाल लक्ष्मण हाकेंनी विचारला। ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंनी जरांगेंवरती हल्लाबोल केला। खोक्यांच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू असल्याची टीका वाघमारेंनी केली। आंदोलनाची चौकशी झाली पाहिजे असं वाघमारेंनी म्हटलं। मनोज जरांगेंना डोक्याचा भाग नाही अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केली। एकनाथ शिंदेंचं ऐकून आंदोलन करतो का असा देखील सवाल हाकेंनी विचारला। आमदार राजेंद्र राऊत यांनी अखेर 10व्या दिवशी ठिय्या आंदोलन मागे घेतलं। मुख्यमंत्र्यांकडून विशेष अधिवेशनाची मागणी वगळता इतर सर्व मागण्यांबाबत आश्वासन देण्यात आलं। आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झालाय। छत्रपती संभाजीनगर अहमदनगर महामार्गावरती आंदोलन करण्यात आलं। यावेळी शेळ्या मेंढ्या रस्त्यावरती सोडत महामार्ग रोखण्यात आला। जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ हिंगोलीत उद्यापासून मराठा समाज उपोषणाला बसणार आहे। 5ही तालुक्यात बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झालाय। पुणे इंदोर महामार्गावरती शेळ्या मेंढ्या घेत रस्त्यावरती उतरत आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलनामुळे महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या समर्थनार्थ घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरीमध्ये मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी मराठा समाज बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। बीड जिल्ह्यामध्ये 27 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आलाय। आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्ह्यामध्ये बंदची हाक देण्यात आली। जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याची
खबरदारी म्हणून जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले. मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ धाराशिवमध्ये बंदची हाक देण्यात आली. या पार्श्वभूमीवर मराठा बांधवांनी शाळांमध्ये जाऊन शाळा बंद ठेवण्याचं आवाहन केलं. या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या. मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ बीडमध्ये बंदची हाक देण्यात आली. बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे. जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ बीडमध्ये बंदची हाक देण्यात आली. दरम्यान जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 500 पेक्षा अधिक मराठा समन्वयकांना पोलिसांनी नोटीस बजावली. जरांगेंच्या आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे. जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाकडून बीड बंदची हाक देण्यात आली आणि शांततेत बंद पाळण्याचं आवाहन मराठा समन्वयकांकडून करण्यात आलं. तर बीड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. शहरातील मुख्य रस्त्यांसोबतच बाजारपेठेत शुकशुकाट दिसतोय. दुकानं बंद ठेवून व्यापारी बंदमध्ये सहभागी झाले. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी पुकारलेल्या बंदला धाराशिवमधून चांगला प्रतिसाद मिळतोय. शहरातील अनेक दुकानं बंद आहेत. पोलीस प्रशासनानं जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त ठेवलाय. धारावीतील आजची तोडक कारवाई स्थगित करण्यात आली. नेते आणि कार्यकर्त्यांच्या चर्चेनंतर कारवाई थांबवण्यात आली. पालिकेनं 6 दिवसांची मुदत दिली आहे. धारावीतील तोडक कारवाई स्थगित केल्यानंतर पालिकेचं पथक माघारी फिरलं. पालिकेचं वाहन माघारी फिरत असताना नागरिकांनी टाळ्या वाजवून जल्लोष केला. धारावीत मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून तणाव निर्माण झाला आणि शेकडो नागरिक रस्त्यावरती उतरले होते. संतप्त नागरिकांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली. धारावीत तोडक कारवाई करण्यासाठी आलेल्या बीएमसीच्या पथकाला जमावानं अडवलं आणि पालिकेच्या कारवाईचा नागरिकांकडून निषेध करण्यात आला. धारावीत पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला. 25 वर्ष जुनी मशीद पाडू नये यासाठी धारावीकर रस्त्यावरती उतरले होते आणि पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. धारावीतील तणावपूर्ण स्थितीवर खासदार सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं. राज्यात सतत तणाव का वाढतायत असा सवाल सुळेंनी केला. कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री अपयशी ठरल्याची टीका सुळेंनी केली. धारावीतील स्थितीवर गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे असं मत खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलं. धारावीतले सर्वपक्षीय आयुक्तांना भेटलेले आहेत. यातून शांतपणे मार्ग काढावा लागेल असं राऊत म्हणाले. जातीजातीमधील तेढ वाढवली जाते. भाजपचे आमदार हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात असा आरोप किशोरी पेडणेकरांनी केला. नागरिकांना विश्वासात घेऊनच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत असं पेडणेकरांनी म्हटलं. राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. धारावीतील घटनेचा राजकीय संबंध आहे असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला. या परिस्थितीला गृहमंत्री जबाबदार असल्याचं जलील यांनी म्हटलं. मशिदीचं अनधिकृत बांधकाम पाडा, अन्यथा मी धारावीमध्ये जाऊन मंदिर बांधेन असा इशारा भाजप आमदार नितेश राणेंनी दिला. माजी खासदार हेमंत पाटील यांना हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदासोबतच मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आलाय. ती बोळवण नसून मुख्यमंत्री माझं पुनर्वसन करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला ते बिहार राज्यातील किसान रेल्वे पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी रेल्वे मंत्र्यांना पत्र देखील पाठवलं. मुंबईच्या जुहू चौपाटीवरती स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आणि स्वच्छता मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहभाग घेतला. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार करण्यात आला आणि या घटनेच्या तपासासाठी 4 पथकं नेमण्यात आली आहेत. तपासासाठी भूमच्या डीवायएसपींची नियुक्ती करण्यात आली. नवरात्रोत्सव काळात सप्तशृंगी देवीचं मंदिर 24 तास खुलं राहणार आहे. 3 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सवानिमित्तानं मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. तसंच सप्तशृंगी गडापर्यंत खासगी वाहतूक बंद असेल. विविध मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी कर्मचारी आक्रमक झालेत. सरकारनं दिलेली आश्वासनं अंमलात न आणल्यामुळे कृती समिती आणि अंगणवाडी प्रतिनिधींनी जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला. या कर्मचाऱ्यांकडून 23 सप्टेंबरपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण केलं जाणार आहे. वडगाव शेरीच्या हिरामण हॉस्पिटल जवळच्या सुपरमार्केटला भीषण आग लागली. अग्निशमन दलाची 8 वाहनं घटनास्थळी दाखल झाली आणि आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
अतिवृष्टी आणि येलो मोझॅकमुळे परभणी जिल्ह्यात पिकांचं मोठं नुकसान झालं. अशातच सोयाबीन काढणीचे दर वाढल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालाय. शासनानं लवकरात लवकर अनुदान द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. चंद्रपूर ते ताडोबा मार्गावरील नवीन सिंधाळा वसाहतीतल्या 7 वर्षीय बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. भावेश झरकर असं या बालकाचं नाव आहे. घराच्या मागे फिरत असताना भावेश अचानक बेपत्ता झाला होता. गोंदियामध्ये भरकटलेल्या अस्वलाला वनविभागानं रेस्क्यू केलं. मध्य प्रदेशातल्या जंगलातून हे अस्वल आल्याचा अंदाज आहे. अस्वलाला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अभिनेता आमिर खान अकोला दौऱ्यावरती आहे. यावेळी आमिरनं अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची पाहणी केली. आमिरसोबत फोटो काढण्यासाठी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची गर्दी जमली होती. काही दिवसांपासून पालेभाज्यांचे दर गगनाला भिडलेत. कोपरगावच्या बाजार समितीत कोथिंबीरीला प्रति क्विंटल 2100 रुपयांचा दर मिळालाय. कोथिंबीरीचे भाव वाढल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. बुलढाण्यातील गोमाल गावामध्ये आदिवासी वास्तव्यास आहेत. मात्र त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. जवळपास 40 विद्यार्थ्यांना पत्र्याच्या तोडक्या मोडक्या खोलीत शिक्षण घ्यावं लागतंय. गोंदियातील देवरी तालुक्यात खचलेल्या पुलावरील पर्यायी मार्ग बंद केल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. कंत्राटदारांना रस्त्याच्या मधोमध रोलर लावल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. 4 दिवसांनंतरही कोणी लक्ष न दिल्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. सततच्या पावसामुळे कांदा आणि केळी उत्पादकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे पुन्हा एकदा पाऊस झाल्यास हातातोंडाशी आलेला कांदा आणि केळीचं पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. कल्याणच्या कुंभारवाड्यात कारागिरांकडून देवीच्या मूर्ती घडवण्याचं काम सध्या जोरदार सुरू आहे. यंदा मूर्तीच्या किमतीत 5 ते 6% वाढ झाली आहे. पालघरच्या कुडूसमध्ये नागरिक भटक्या कुत्र्यांच्या त्रासानं त्रस्त आहेत. मागील वर्षात तब्बल 675 नागरिकांचा भटक्या कुत्र्यानं चावा घेत जीवघेणा हल्ला केला आणि त्यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते.